नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बळूमामाच्या नावानं चांगभलं। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं मामांना कोंडून घातलेले असतात एका खोलीमध्ये। त्या खोलीचं दार उघडण्यासाठी एक गावकरी तेथे आलेला असतो व मामासने विचारत असतो की हा दरवाजा उघडू का। मामा त्याला नकार देतात व तो माणूस तिथून तसेच निघून जातो व हे सर्व गावकऱ्यांना समजतं। गावकरी त्याला घेऊन येतात व मामांना विचारू लागतात, हा इथे काल आला होता का। मामा म्हणतात, होय, तो इथे आला होता आणि दरवाजा उघडतो असेही बोलत होता। तसे बोलल्यावर गावकरी खूप चिडतात व त्याला मारायला उठतात। मामा बोलतात, त्याला कोणी हात लावलं तर माझ्याशी गाठ आहे, त्याला कोणीही काहीही करायचं नाही आणि एक सांगून ठेवतो, मी इथे काय पाऊस पाडणार नाही। पुढे आपण पाहतो चंदर भानुदासला शोधत आलेला असतो। तो त्याच्या जागेवर जातो। भानुदास त्याला तिथेही काही दिसत नाही। तो विचार करू लागतो, भानुदास आता कुठे गेला। चंदर पूर्ण अख्खं गाव शोधतो पण त्याला काही दिसत नाही। भानुदास कुठे गेला आहे हे त्याला समजत नाही। इकडे आपण तळावर पाहतो, दादू व गणू म्हणत असतात, सर्व लोक तर तळावर येत आहेत, आता यासने सांगायचं तरी काय। आणि मामा गेलेत, त्यासने कोंडून घातलेत हे सांगायचं तरी कसं। आणि मामाने आपल्याला सांगितलं आहे, जे कोणी तळावर येतील त्यासनी भंडारा द्या। तेवढ्यात तिथे यमुना, एकनाथ व रोहिणी येतात व ते विचारू लागतात, मामा कुठे आहेत, आम्हाला भेटायचं आहे। गणू सांगू लागतो, तुमची काही कारणं असतील ते सांगा, म्हणजे मामा तुमचं पूर्ण करतील। व ते आत्ता तरी इथे नाही आहेत, ते गावात गेलेत, आता कधी येतील काय माहिती, बाहेर जातो म्हणून तरी सांगितले आहेत। यमुना बोलू लागते, ठीक आहे, मी इथून आता निघते, मला जास्ती वेळ काही बसता होणार नाही आणि त्यांना निरोप द्या की आम्ही आलो होतो म्हणून, नंतर चला परत येईन आम्ही। तसे बोलून ते तिघेही तिथून निघून जातात। पुढे आपण पाहतो मामा त्यांच्या जादूने त्यांच्या खोलीला आग लावतात। त्या आगीचा धूर पाहून सर्व गावकरी म्हणतात, अरे आग लागली, मामांना वाचवा। व ते सर्व धावत तिथे येतात व खोलीचा दरवाजा उघडतात व ते आत येतात आणि ती आग विझवतात। आता मामा म्हणू लागतात, आता दरवाजा कसं बी उघडला आहे, आता मी निघतो इथून, सरका बाजूला व्हा। ते गावकरी त्यांना अडवतात आणि म्हणतात, नाही मामा, तुम्ही इथून जायचं नाही, फक्त आमचं एक काम करा, गावात पाऊस पाडा, मग तुम्ही इथून जावा, असे ते बोलू लागतात। व सर्व गावकरी तसे बोलून मामांना काही त्या खोलीतून बाहेर सोडत नाहीत। इकडे आपण पाहतो यमुना तळावरून आलेले असते। चंद्र व तिची आई विचारू लागते, इतका वेळ कुठे गेली होतीस आणि काय करत होतीस। कपाळाला भंडारा लागला आहे म्हटल्यावर तळावरून आलीस वाटतं, मामांना भेटून आलीस। ते तिघेही यमुनाला बोलू लागतात व म्हणू लागतात, घरात यायचं नाही, हे घर काय तुझ्या बापाचं नाही आणि घरात एक पाऊल बी ठेवायचं नाही। यमुना म्हणू लागते, माझ्या नवऱ्याचं घर आहे, मला इथं राहायचा अधिकार आहे आणि मी इथे येणार आहात। तसे बोलताच चंद्रची पत्नी काठी उचलते व तिला मारायला निघते, तवर ती काठी मामा पकडतात, म्हणजेच मामाच्या जादूने ती काठी पुढे जात नाही व ती मागे फेकली जाते व तिच्या हाताला फटका बसतो व ती ओरडू लागते, हात हात लागलं माझ्या हाताला। नंतर यमुना घरामध्ये जाते। पुढे आपण पाहतो रात्रीच्याला हे तिघेही विचार करत बसलेले असतात, ह्या आता यमुनाचं करायचं तरी काय आणि भानुदास कुठे गेला आहे हेही ठाऊक नाही, आता करायचं तरी काय आणि हिला घराबाहेरून हाकलायचं तरी कसं। हिच्या मागे तर आता बाळूमामा आहेत, हिची मदत करत आहेत। तेवढ्यात त्यांच्या घरासमोर एक माणूस येतो व तो म्हणू लागतो, भानुदास कुठे आहे व तुम्हाला ठाऊक नाही का तो कुठे आहे ते। तुमची त्यानं किती मदत केली आणि तुम्ही त्याची विचारपूससुद्धा केलेली नाही। चंदर बोलू लागतो, नाही, मी पाहून आलं सर्व ठिकाणी पण मला कुठेही दिसला नाही। व ते विचारू लागतात, पण तुम्ही कोण, आम्ही ओळखलेलं नाही। तो सांगू लागतो, मी भानुदासचा गुरुजी आहे आणि तुम्ही उद्या सकाळच्याला मला भेटा, काय करायचं ते मी सांगतो तुम्हासनी। इथे आपला आजचा भाग संपतो। पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।